आपलं बघून मुलं वागतात हे आज मला पुन्हा एकदा कळलं. कसं ते तुम्हाला सुद्धा दिसेल. तर स्वागत आहे अश्लेषाच्या मिनी व्लॉगमध्ये. आणि आज होती शिवजयंती. महाराजांच्या पाया पडली. त्यांना सांगितलं की तुमच्या कृपेने आज मी उभी आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे आणि स्वतःहून काहीतरी करू शकते, हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. तर तुमचा असाच आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. आणि मी पाया पडल्यानंतर देवने सुद्धा पाया पडल्या आणि थँक्स टू कॅमेरा चालू होता म्हणून हे सगळं मला कॅप्चर करता आलं. नाही तर स्वतःहून त्याने व्हिडिओ काढूच दिला नसता. आणि दिवसभर काही उंबरा पूजन करायला जमलंच नाही म्हणून म्हटलं संध्याकाळी करून टाकावं, लक्ष्मी यायचा टाईम आहे. आणि मी उंबरा पूजन करून घेतलं. तेवढ्यात एक माझी मैत्रीण आली आणि मैत्रीण आल्यानंतर जवळजवळ 10 मिनटं आम्ही गप्पा मारत बसलो, का तर खूप घाई आहे म्हणून. आणि मग नंतर बोलता जाताना हे बोलून गेलो की ठीक आहे चला नंतर बोलू, आता लई कामं पडलेत म्हणून त्याही गेल्या आणि मीही पुन्हा माझं काम करायला बसली. पण ह्या गप्पा काही संपतच नाही. तर शेजारीन जर अशी असेल ना तर काम तर लांबणीवर जातच जातं, पण गप्पा काही संपत नाही. असं नक्की तुमच्याबरोबर होत असेल तर मला नक्की सांगा. त्यानंतर उंबरा पूजन करून घेतला आणि मग देव अभ्यासाला बसला होता. मग तो काय करतोय बघायला म्हणून मी मुद्दाम लसूण घेऊन बसले त्याच्याजवळ आणि लसूण सोलता सोलता त्याचा अभ्यास पण बघितला. इकडे पावभाजीसाठी मी कुकर लावला होता आणि कांदा कापून घेतला. हा कांदा एक जो रडवतो ना तो बास, दुसरा कोणात ताकद नाही रडवायची. त्यानंतर मग पावभाजी करून घेतली आणि माझी पावभाजी सिंपल असते. आपला फ्लावर, वटाणा, बटाटा, शिमला मिरची, बास. मी त्याच्यात दुसरं काही टाकत नाही. आणि अशी मस्तपैकी टेम्पटिंग अशी पावभाजी खायला या. आणि कसा वाटला आजचा दिवस मला कमेंट करून नक्की